तर अर्थ खात्यामध्ये नेमका कशा प्रकारचा अनुभव गुलाबराव पाटील यांना आलेला आहे याचं कथन त्यांनी केलेलं आहे। मात्र त्यांचा निशाणा नेमका कुणावर हा देखील एक प्रश्नच आहे, कारण अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं म्हणायला ते विसरले नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेश पाटील यावेळेला आपल्या सोबत आहेत। उमेशजी, अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही वक्तव्य आहे गुलाबराव पाटलांचं, काय नेमकं त्यांना अभिप्रेत असावं? आता ते गुलाबराव पाटील यांच्याशी बोलावं लागेल। नेमकं ते कुणाबद्दल बोलतायत, नेमकं ते राज्याच्या अर्थ खात्याबद्दल बोलतायत का केंद्रातल्या अर्थ खात्याबद्दल बोलतायत का इन जनरल फायनान्स डिपार्टमेंटच्या एकंदर प्रशासकीय कामकाजाबद्दल बोलतायत, हे त्यांना विचारावं लागेल आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला प्रतिक्रिया देता येईल। गुलाबराव पाटील हे जबाबदार मंत्री आहेत आणि त्यांच्या खात्याला महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही खात्यापेक्षा सर्वात जास्त निधी जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्यांना मिळालेला आहे। त्यामुळे मला नाही वाटत की ते आर्थिक खात्याच्या संदर्भात किंवा राज्यातल्या अर्थ विभागाच्या संदर्भात बोलत असतील। ते तपशिलात त्यांच्याशी बोलण्याशिवाय समजणार नाही। तरी देखील नाराजी व्यक्त करतात। 10 वेळा माझी फाईल अर्थ खात्याकडून माघारी आल्याची देखील कंप्लेंट ते करतात। अर्थ खात्यामध्ये ते खातच असं आहे, वित्त विभाग हा त्याची नैसर्गिक मानसिकता त्या वित्त विभागाच्या यंत्रणेची अशी असते की त्या ठिकाणी शेवटी पैशाचा विषय असल्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये नियमावली जी आहे ती तपासली जाते आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी क्युरीज काढल्या जातात। हा अनुभव प्रत्येक विभागाकडे येतो। प्रत्येक विभागाची कसलीही फाईल ही अर्थ विभागाच्या माध्यमातून जात असते आणि अर्थ विभागामध्ये अकाउंटिंगचं काम आहे, एक प्रकारचे ऑडिट टाईपचं काम असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक वेळेला क्युरीज काढल्या जातात आणि त्या क्युरीज निघाल्या की फाईल डिले होतात आणि त्यामुळे ही तक्रार जी आहे ती सर्वसाधारणपणे कुणी त्या ठिकाणी अर्थमंत्री असला आणि कुठलंही सरकार असलं, आमचं काही कोणाचंही सरकार असलं तरी त्या ठिकाणी अर्थ विभागाच्या बाबतीमध्ये ही गुलाबरावांची नाराजी दूर करणार उमेश पाटीलजी? त्यांची नाराजी आहे असं मला अजिबात वाटत नाही। मी तुम्हाला आताच सांगितलं की जल जीवन मिशनच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यामध्ये त्या विभागाला पाणी पुरवठा विभागाला सर्वात जास्त निधी प्राप्त झालेला आहे। नक्कीच हा तुमचा दावा आहे, मात्र गुलाबरावांना काय अपेक्षित आहे ते कळेलच। धन्यवाद, तुम्ही एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।